नमस्कार. गणपती बाप्पा म्हटलं की आपण सगळेच हात जोडतो. पण बाप्पाच्या एका अशा रूपाबद्दल आपल्याला माहिती आहे का, जे खूप कमी लोकांना माहीत आहे? चला, आज आपण तेच रहस्य उलगडून पाहूया. आपण सगळेच गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखतो, हो ना? म्हणजे संकट दूर करणारा देव. पण हे त्यांचं पूर्ण रूप नाहीये. त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक दुसरी खूप खास बाजू आहे, जी अनेकांना माहीतच नसते. आणि ती बाजू म्हणजे बाप्पा हे तब्बल 64 वेगवेगळ्या कलांचे अधिपती आहेत. हो, हे अगदी खरंय. ते फक्त संकट दूर नाही करत, तर ते कलेचे स्वामी आहेत. आणि यामागे ना एक खूप मोठा आणि खोल अर्थ दडलाय. आज आपण तोच समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. विघ्नहर्त्याच्या पलीकडे असलेलं गणेशाचं हे गुप्त रूप नक्की काय आहे तेच पाहूया. आपण बाप्पाला बुद्धी, ज्ञान आणि यशाची देवता मानतो. त्यांना विघ्नहर्ता म्हणतो, बुद्धिदाता म्हणतो. पण या सगळ्यासोबतच त्यांची एक फार महत्वाची ओळख आहे आणि ती म्हणजे ते कलांचे अधिपती आहेत. आणि आज आपण याच ओळखीवर बोलणार आहोत. पण आता साहजिकच प्रश्न पडतो की या 64 कला म्हणजे नेमकं काय? कुठल्या कला आहेत या? चला, या कौशल्यांच्या जगात जरा डोकावून पाहूया. बघा, कला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त गाणं, नाच किंवा चित्रकला येते. पण तसं नाहीये. संस्कृतमध्ये कला या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. यात कोणतंही स्किल, कोणतीही प्रतिभा, ज्ञान किंवा क्रिएटिव्हिटी हे सगळं काही येतं. ही एक खूप व्यापक म्हणजे ब्रॉड कन्सेप्ट आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ह्या 64 कलांमध्ये काय काय येतं बघा. गायन, नृत्य, चित्रकला तर आहेच, पण त्यासोबत युद्धकला, शिवणकाम, इतकंच काय, गणित आणि विज्ञानसुद्धा. म्हणजे थोडक्यात काय, तर माणसाकडे असलेलं प्रत्येक छोटं मोठं कौशल्य ही एक कलाच आहे. ओके, तर मग पुढचा महत्वाचा प्रश्न, या सगळ्या कलांचे स्वामी म्हणून गणेशालाच का मानलं जातं? यामागे नक्कीच काहीतरी मोठी कारणं असणार. चला, तीच कारणं, ते 4 महत्वाचे स्तंभ आपण समजून घेऊया. तर यामागे 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे गणेश हे बुद्धीचे देव आहेत, नाही का? त्यामुळे साहजिकच सगळं ज्ञान आणि सगळ्या कला त्यांच्यामध्येच आहेत. दुसरं कारण, ते सगळ्या क्षेत्रांचे संरक्षक आहेत. म्हणजे संगीत असो, विज्ञान असो, प्रत्येक ठिकाणी यश मिळवण्यासाठी त्यांचे आशीर्वाद लागतातच. तिसरं, ते सर्जनशीलतेचा म्हणजे क्रिएटिव्हिटीचा मूळ स्रोत आहेत. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे ज्ञानासाठी त्यांनी केलेलं एक महान काम. आणि ते महान काम म्हणजे महाभारत लेखन. कथा तर सगळ्यांनाच माहीत असेल. महर्षी व्यास महाभारत सांगत होते आणि गणपती बाप्पा ते लिहित होते. पण लिहिता लिहिता त्यांची लेखणी तुटली. आता काय करायचं? तर बाप्पाने एक क्षणही विचार केला नाही. त्यांनी स्वतःचा एक दात तोडला आणि त्यालाच लेखणी बनवून लिहायला सुरुवात केली. विचार करा, ज्ञानासाठी, कलेसाठी केवढा मोठा त्याग आहे हा. तर गणपती बाप्पा कलांचे देव का आहेत हे तर आपल्याला कळलं. पण थांबा, या सगळ्याच्या मागे एक खूप खोल, एक खूप मोठा अर्थ लपलेला आहे. एक मोठा संदेश आहे. तो संदेश काय आहे? चला, आता वळूया त्या सर्वात मोठ्या रहस्याकडे. या 64 कलांचं प्रतीक म्हणून काय महत्त्व आहे ते पाहूया. तर हे बघा, या 64 कला म्हणजे फक्त स्किलची एक लिस्ट नाहीये, नाही. तर या कला म्हणजे आपल्या आत, म्हणजे प्रत्येक माणसामध्ये असलेल्या अमर्याद क्षमतेचं, त्याच्या पूर्ण पोटेन्शियलचं प्रतीक आहेत. आणि मग गणेश कोण आहेत? तर गणेश याच मानवी क्षमतेचा, याच पोटेन्शियलचा मूळ उत्सव आहेत, दिव्य स्रोत आहेत. म्हणजे ते फक्त कलेचं रक्षण करत नाहीत, तर आपल्या प्रत्येकात असलेल्या त्या कलेला, त्या प्रतिभेला जन्माला घालणारे तेच आहेत. ठीक आहे, पण या सगळ्या माहितीचा आज आपल्यासाठी काय उपयोग? आपल्या वैयक्तिक आयुष्यात याचा काय अर्थ आहे? चला पाहूया की आपल्या आत दडलेल्या कलेचा शोध कसा घ्यायचा. या संपूर्ण विवेचनातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात. पहिली आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती तरी कला किंवा कौशल्य लपलेलं असतंच. दुसरी गोष्ट, फक्त कला असून उपयोग नाही, तर आपल्या आतल्या त्या गुणांना ओळखून त्याला वाढवणं, त्याचा विकास करणं खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं, जेव्हा आपण हे प्रामाणिकपणे करतो, तेव्हा गणेशाची कृपा आपल्यासोबत असते आणि यश नक्की मिळतं. म्हणजे गणपती बाप्पा आपल्याला एकच दिव्य संदेश देत आहेत की आपल्या आत अमर्याद क्षमता आहे, अनलिमिटेड पोटेन्शियल आहे. आपल्याला फक्त ते ओळखायचं आहे आणि त्याला जागं करायचं आहे. म्हणून लक्षात घ्या, गणपती बाप्पा म्हणजे फक्त संकट दूर करणारे विघ्नहर्ता नाहीत, तर ते आपल्या आतल्या ज्ञानाचे, कलेचे आणि यशाचे मूळ स्रोत आहेत. द व्हेरी सोर्स ऑफ इट ऑल.
तर आता शेवटी एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा की आपल्या आत अशी कोणती कला लपलेली आहे, कोणतं कौशल्य आहे जे गणेशाच्या आशीर्वादाने आपण जागं करू शकतो.